चला नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या दास ऑफिसर अकॅडमीमध्ये. मित्रांनो, पशुधन पर्यवेक्षक संबंधी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. जिल्हा परिषद पशुधन पर्यवेक्षक संबंधी अपडेट आलेली आहे. मी तुम्हाला एमपीसी संबंधी अपडेट सगळी दिली होती. आता जिल्हा परिषदेची सुद्धा तात्काळ भरतीसाठीची अपडेट आलेली आहे. अपडेट अशी आहे मित्रांनो, सरळ आपल्या अपडेटवर चाललं जाऊ, पण जास्त टाइमपास न करता. अपडेट असे तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, पशुधन पर्यवेक्षक 2026 साठी याच भरतीसाठी आपली बॅच आहे. पाहिजेत असेल तर पॉज करायचं, बघायचं, समजून घ्यायचं, वाटलं तर घ्यायचं. ज्यांना प्रॉपर स्टडी करायचा, प्रॉपर अभ्यास करायचा, पोस्ट काढायचीच आहे, त्यांनीच घ्यायचं. ठीक आहे, डायरेक्ट आपण आपल्या अपडेटकडे येऊ मित्रांनो. हे मी तुम्हाला अपडेट सांगितली होती पशुधन पर्यवेक्षकची एमपीसीची 322 पदांची जाहिरात येत आहे. 322 ची. आता जिल्हा परिषदेची सुद्धा जाहिरात येत आहे, जिल्हा परिषदेची. त्यामुळे त्यांनी तत्काळ सांगितलेलं आहे की तुम्ही लगेच जिल्हा परिषदसाठी सुद्धा पशुधन पर्यवेक्षकची जी जिल्हा परिषदेची जी जागा आहेत त्यासाठी सुद्धा भरती आयोजित करा. मी तुम्हाला ही जी अपडेट आहेत ना मित्रांनो, ही अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनल डॉक्टर वेटरनरी वाले या आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. 826 जवळपास मेंबर आहेत. ते तुम्हाला वाटलं तर तुम्ही जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक मिळेल. डॉक्टर वेटरनरी वाले म्हणून याचं नाव आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा. आणि अजून याची अपडेट आली, अजून काही असलं, कोणत्याही बाबतीत काही अपडेट माहिती पाहिजेत असेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या युट्यूब चॅनल जे आहे ना त्याचं काय सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. त्याने काय होईल, तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येतील. अगोदर या वेटरनरी वाले या आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येते. त्याच्यानंतर आपल्या एक व्हॉट्सअपचा सुद्धा चॅनल आहे डॉक्टर वेटरनरी वाले म्हणून सुद्धा, तिथे पण टाकण्यात येते. अशीच अपडेट टाकलीत मी. बघा, ही अपडेट आहे मित्रांनो जिल्हा परिषद साठी. डायरेक्ट हे जिल्हा परिषद सर्व जिल्हा परिषद साठी कोणी पाठवलेलं आहे, आयुक्त पशुसंवर्धन यांनी पाठवलेलं आहे. जे आपले आयुक्त आहेत ना पशुसंवर्धनचे, त्यांनी हे लेटर पाठवलेलं आहे आजच्या दिनांकाचं 8 जून. दिसतंय तुम्हाला 8 जून. हे मराठीमध्ये आहेत 8 जून. हे 6 असे आहेत मराठीवाले. हे बघा 8 जून. हे 8 जून 2026 ची अपडेट आहेत. 8 जून 2026 ची आपला डॉक्टर वेटरनरी वाले या चॅनलवर टाकलेली आहेत. पशुधन पर्यवेक्षक स्थानिक स्तर व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी स्थानिक स्तर संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत पशुधन पर्यवेक्षक आलं आपलं. जिल्हा परिषद जेवढे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना पाठवलेले लेटर आहे ते. यामध्ये काय म्हणतात, सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे. कोणता? संदर्भ क्रमांक शासन निर्णयानुसार पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे. टेन्शन मिटलंय, जागा भरपूर आहेत. तदनुसार प्रत्येक पशुवैद्यकीय चिकित्सालय एवढं आहेत, तसं आहे, असं त्यांनी आकडेवारी दिली. आपल्या कामाचं नाही, डायरेक्ट पॉइंटवर येतो. आता काय म्हणते, राज्यातील पशुधन विकास अधिकारी गट अ दर्जाची पदभरती एमपीसी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अंतिम टप्प्यात आहे. 11 जूनला परीक्षा आहे, होऊन जातील परीक्षा, पद भरली जातील. आता यांचं काय म्हणणं, राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षक यांची पदभरतीची कार्यवाही प्रस्तावित आहे. एमपीसीची सुद्धा गट अ ची जशी पशुधन विकास अधिकारी यांची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अंतिम टप्प्यात असून राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षक यांची पदभरती कार्यवाही प्रस्तावित आहे. कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे त्यांच्याकडे गेलेली आहे, जवळपास प्रस्ताव आलेला आहे, प्रस्तावित आहे एमपीसीची पशुधन पर्यवेक्षकची. समजलंय? आता काय म्हणते, तद अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपल्या अधीनस्थ स्थानिक स्तरीय पशुवैद्यकीय चिकित्सालयामधील स्थानिक स्तरीय म्हणजे ज्या ज्या जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषदेला म्हटलेलं आहे, तुमच्या स्थानिक लेवलला जेवढे पशुवैद्यकीय चिकित्सालय आहेत तिथे पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदे आपल्या स्तरावरून भरण्याची कार्यवाही तात्काळ प्रस्तावित करावी. तात्काळ हा शब्द लई महत्वाचा आहे. यांनी काय म्हटलंय, तात्काळ प्रस्तावित करावी. जशी एमपीसीची पदभरती होत आहे पशुधन पर्यवेक्षकची, तशीच पदभरती तात्काळ तुम्ही आता जिल्हा परिषदेची सुद्धा आयोजित करा. तात्काळ म्हटलेलं आहे. पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग पुनर्रचना शासन निर्णय 2024 ची प्रत राज्य स्थानिक स्तरीय पशुवैद्यकीय चिकित्सालयातील यादी सोबत जोडून देण्यात येत आहे. मी सगळं टेलिग्रामवर हे सगळं तुम्हाला टाकलेलं आहे, कोणती सोबत प्रत जोडली ते. आता काय म्हणते, विनाविलंब कार्यवाही करावी. विनाविलंब कार्यवाही करावी म्हणजे विलंब नको, उशीर व्हायला नको, तात्काळ भरती करायची आहे पशुधन पर्यवेक्षकची.
त्यामुळे मित्रांनो घाई गडबड करा, जे काय करायचं ते करा, पण आत्तापासून अभ्यासाला लागून जा मित्रांनो. आत्तापासून अभ्यासाला लागायचं. तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवा, स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा. नसेल समजेल तर दास सरांनी इकडे आम्हाला कॉल करा, तुम्हाला स्ट्रॅटेजी आखून देतो. त्या स्ट्रॅटेजीने तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. स्ट्रॅटेजी पाहिजे, स्वतःचा वे पाहिजे, प्रॉपर वेने अभ्यास करणं चालू करा. यात काय म्हणतंय, तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, सदरची पदे तात्काळ भरण्यात यावी. 3-4 वेळा म्हटलेलं आहे, सदरची पदे तात्काळ भरण्यात यावी. एवढा जोर, एवढा भर देण्यात आलेला आहे. म्हणजे भरती लवकर करायची आहे त्यांना, हे समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला अभ्यास सुद्धा लवकर तात्काळच करावा लागेल. नसेल काही समजत ना, सरळ यायचं आपलं पशुधन पर्यवेक्षकसाठी. तुम्हाला मगाशी दाखवलेलं नाही का, हे बघा मगाशी जे दाखवलेलं आहे ते आता सरळ तुम्हाला दाखवतो. सरळ यायचं आपल्या माहिती आहे का, दास ऑफिसर अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला यायचं. तुम्हाला काय करायचं सांगतो, दास ऑफिसर अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला यायचं, तिथं यायचं. हे दास ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे आपलं. इथं यायचं, या ऍप्लिकेशनला यायचं. पशुधन पर्यवेक्षक भरती 2026 ची तुम्हाला बॅच दिसेल. प्रॉपर लेक्चर होते, शॉर्ट नोट्स होते, लेक्चरचा पीडीएफ मिळते. प्रत्येक लेक्चर सोबत टेस्ट आहे. प्रत्येक लेक्चर सोबत काय आहे, टेस्ट आहे. लेक्चर झाल्या लगेच तुम्हाला शॉर्ट नोट्स मिळणार आहे. शॉर्ट नोट्स, लेक्चरचे पीडीएफ लगेच दुसऱ्या दिवशी त्याच लेक्चरवरती. तुम्हाला समजलं की नाही समजलं हे लगेच आम्हाला त्या टेस्ट वरून कळणार आहे मित्रांनो. टेस्टचे मार्क्स, कोणता प्रश्न किती मिनिटात सोडवला इथपर्यंत आम्हाला दिसते. आणि त्याचं अवलोकन करून 5-6 दिवसांना लगेच तुम्हाला कॉल जाते. 8 दिवसांना 15 दिवसांना लगेच तुम्हाला कॉल जाते. आणि मित्रांनो मेंटरशिप चालू होऊन जाते. मार्क्स एवढेच का पडले, इथून सुरू होऊन जाते. मार्क्स तेवढेच का पडले, मग कोणतं चुकलंय तुमचं, कोणतं बरोबर आहे, काय समजलं नाही इथपासून सांगा आम्हाला, काय समजलं नाही, हे समजलं नाही, हा मग असं आहे. इथपासून मेंटरशिप कॉल म्हणते याला. मेंटरशिप सुद्धा लागू आहे आपल्या दास ऑफिसर अकॅडमीची. पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर इथं सगळ्या व्हिजिटिंग सेंटर आहेत. 1499 ची फीज आहे मित्रांनो, सर्वात कमी आहे. 3000 असते, पण आपण 1499 ठेवलेली आहेत. आणि दास ऑफिसर अकॅडमी ही कुठं आहेत बघा. आता हे आपलं होम सोसायटी, आर्नी रोड, यवतमाळ मुख्य कार्यालय आहेत. तर इथं होमवर्क, ग्रुप डिस्कशन, रिझल्ट देणारी बॅच, हे सगळे याचे वैशिष्ट्य आहेत. होमवर्क सुद्धा मिळत असते तुम्हाला. जेव्हा लेक्चर होते, लेक्चर नंतर शॉर्ट नोट्स मिळते. शॉर्ट नोट्स नंतर लगेच तुम्हाला जे तुम्ही रिवाइज केलेलं लेक्चर असते ते अप्लाय करण्यासाठी टेस्ट मिळते. टेस्ट नंतर लगेच होमवर्क होते मित्रांनो. होमवर्क सुद्धा जे असते तर ते लेक्चरवरच असते. लेक्चरवर तुम्हाला जे घेतलेलं आहे ते तुम्हाला लिहून पाठवावे लागते. पॉइंट टू पॉइंट, मेन जे लिहून पाठवायचं, फोटो काढायचा आणि त्याचा फोटो पाठवायचा आम्हाला. अशा पद्धतीने होमवर्क असते. ग्रुप डिस्कशन सुद्धा तुमच्या बॅच मध्ये असते. हे सगळ्याच बॅच मध्ये आपण लावलेलं असते. त्यामुळे अतिशय जबरदस्त बॅच आहे. ज्यांना व्यवस्थित प्रॉपर स्टडी करायचा आहे त्यांनीच फक्त जॉईन करा. असं नाही म्हणत मी सगळ्यांनी जॉईन करायला पाहिजे, अजिबात नाही. तुम्ही स्वतःचा सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता. किंवा ज्यांना असं वाटतंय की आपल्याला आपल्या हातून ही भरती जायलाच नको, त्यांनी तात्काळ यायचं. आपला इथं नंबर आहे मित्रांनो, इथं नंबर दिलेला आहे. इथं या नंबरला दोन्ही पैकी कोणत्याही नंबरला डायरेक्ट कॉल करा, डायरेक्ट मेसेज करा व्हॉट्सअपला, डायरेक्ट माझ्यापर्यंत येऊन जाईल. तुम्हाला लगेच रिप्लाय मिळून जाईल. काय तुमचा प्रश्न आहे, काय समस्या लगेच सांगा, लगेच तुम्हाला रिप्लाय. अशा पद्धतीने सगळं ही प्रॉपर जबरदस्त फ्रेम केलेली बॅच आहे. ज्यांना वाटतंय ना आपल्याला खरंच अभ्यास करायचा, खरंच प्रॉपर अभ्यास करायचा आहे, त्या सगळ्यांनी संधी गमावू नका मित्रांनो, संधी गमावू नका. अशी भरती परत येत ना. मागच्या पेपरला, मागच्या भरतीला 2 मार्कांना राहिला, 3 मार्कांना राहिला, 1 मार्कांना राहिला, 5 मार्कांना राहिला, परत व्हायला नको. अशी संधी परत येत नाही. त्यामुळे ऐकून घ्या. 2 पिझ्झा बर्गर मध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल केलेली आहे. 2 पिझ्झाची फीज आहे फक्त, 2 पिझ्झाची. एवढ्या कमी फीज मध्ये ही तुम्हाला नोकरी मिळत आहे. त्यामुळे तत्काळ जॉईन करा असं मी म्हणत नाही, पण जॉईन करायलाच पाहिजे असं सुद्धा म्हणत नाही. पण असं एवढं म्हणेल की भरती हातातून हुकू नका, भरती कॅच करा. सिलेक्शन मध्ये नाव असलंच पाहिजे, त्यासाठी ही बॅच आहे, जॉईन करू शकता असं म्हणेल मी. त्यासाठी बॅच आहे. ठीक आहे मित्रांनो, थांबतो. धन्यवाद. अशा पद्धतीची ही आपली अपडेट आहे. अजून काय पाहिजे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे पण जाऊन आपलं काय फॉलो वगैरे करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. थांबतो आता.